झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या मुंढवा जमीन प्रकरणाचा व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे। झी 24 तासनं जमीन व्यवहाराची बातमी ब्रेक केल्यानंतर काही तासातच या व्यवहारामधून अमेडिया कंपनीने माघार घेतली, तसंच व्यवहार रद्द करत असल्याचं देखील सांगितलं। मात्र मुद्रांक विभागाची फसवणूक केल्यामुळे 7% स्टॅम्प ड्युटीचे 21 कोटी आणि दंड मिळून एकूण 42 कोटी भरण्याची नोटीस मुद्रांक शुल्क विभागाने पाठवली होती। दरम्यान स्टॅम्प ड्युटीचे हे पैसे भरण्यासाठी अमेडिया कंपनीने मुदतवाढ मागितलेली होती आणि त्यानंतर सरकारने कंपनीवर मेहरबानी दाखवत मुदतवाढही दिलेली आहे। असं आहे की जेव्हा आपण एखादी नोटीस देतो ती पहिली नोटीस, दुसरी नोटीस, तिसरी नोटीस नियमाने द्यावं लागतं। असं नाही आहे की पहिल्याच नोटीसमध्ये आपण निर्णय घेतो, पण नोटीस त्यांना दिलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे, ती तर कायद्यामध्ये आहे। एक मुदतवाढ द्यावी लागतं, दुसरी मुदतवाढ द्यावी लागतं आणि मग पुढची कारवाई करावी लागतं। मला वाटतं की त्या नियमाने त्यांनी मुदतवाढ दिली आहे। अमेडिया एंटरप्राइजेस LLPला 42 कोटी रुपये जी स्टॅम्प ड्युटी होती ते देण्यासाठी आता या खर्गे समितीने जर मुदतवाढ दिली असेल तर आता काय बोलायचं अशी परिस्थिती झाली आहे। कारण मुदतवाढ ही त्यांना 24 तारखेपर्यंत दिली गेली आहे, म्हणजे तब्बल 2 आठवडे त्यांना वाढवून मिळालेत आणि अशीच सवलत ही सामान्य जनतेच्या पैकी कोणाला देता येईल का असा प्रश्न पडतो आणि का ते फक्त पार्थ अजित पवार आहेत म्हणून ही सवलत दिली गेली याचं एक्सप्लेनेशन देखील मी घेणार आहे। काय अपेक्षा आहे तुम्हाला? काय अपेक्षा कसली? मला असं वाटतं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांनी दिली पाहिजेत, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी ती इन्क्वायरी ऑर्डर केली आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं जी काय प्रश्न उत्तरं आहेत ती सगळी म्हणजे मला असं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनाच माहिती असेल।